आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आजचा जो माझा वाढदिवस आहे 75वा वाढदिवस आहे आणि या 75व्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंत मी सातत्यानं जे 40 वर्ष समाजकार्य करत आलो त्याच पद्धतीनं यापुढे देखील मी कार्य समाजासाठीच झटावा, आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यात यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मी सातत्याने या समाजकार्यामध्ये उतरलो आहे, राजकारणात उतरलो आहे. त्याचबरोबर मला जी साथ मिळालेली आहे ती माझ्या सौभाग्यवती शांताताई दाभाडे यांची देखील मला भरपूर साथ मिळालेली आहे. जर या माझ्यासोबत नसत्या, माझ्या विचाराशी सोबत नसत्या तर मी कुठल्याही प्रकारचे या पद्धतीचे समाजकार्य करू शकलो नसतो. म्हणून मला असा अधिक गर्व आहे माझ्या अर्धांगिनीचा आणि माझं कुटुंब देखील या सातत्याने माझ्या या समाजकार्यामध्ये सोबत राहिलेलं आहे. म्हणून मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपण काम करणार आहात? आणखी जबाबदारी वाढलेली आहे. आज आम्ही पाहिले शेकडो हजारो लोकांनी आज तुम्हाला अभिष्ट चिंतन केलंय आपलं आणि 575 पेक्षा जास्त महिलांना साडे वाटप केलेले आहे. ते भावापुढे बहिणींना ओवाळणी सुद्धा झालेली आहे. हा जो 75वा वाढदिवस होता यापूर्वी मी वाढदिवस केले, परंतु 25 ते 30 वर्षापासून समाजामध्ये जे गोरगरीब आपली मंडळी आहेत, आपल्या समाजाची मंडळी आहे, महिला असो पुरुष असो, त्यांना मदत करण्याचं कार्य मी आतापर्यंत सातत्यानं करतच आलेलो. वाढदिवसाच्या निमित्तानं असो अथवा कुठल्याही निमित्तानं असो आणि या पुढे देखील मी जोपर्यंत हयात आहे विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्याचं वाटप करू, शाळा सुरू झाल्या नेमक्याच ज्यांना गरज होती असे खऱ्या गरजू होताना शालेय साहित्य सुद्धा वाटप केले आहे. तर शालेय साहित्याचं वाटप यासाठी केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः संघटित आणि संघर्ष करा हे आपल्या जे तत्वज्ञान दिलेलं आहे तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच शालेय विद्यार्थ्यांना थोडंफार का सहकार्य होईना, मोठं सहकार्य नसू द्या, परंतु शिक्षणासाठी शिक्षणाचं महत्व त्यांना कळालं पाहिजे म्हणून पेन वही जे साहित्य वाटलेलं आहे ते शिक्षणाच्या माध्यमातूनच वाटलेलं आहे. वाकुडे साहेब गेल्याच्या नंतर फार मोठी कुठे निर्माण झाली होती चळवळीमध्ये, पण सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष, भीमसैनिकांचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे. आपणच न्याय देऊ शकता. रस्त्याची लढाई उतरून करणारा एकमेव नेता म्हणजे DM दाभाडे साहेब आहेत. सगळ्या भीमसैनिकांनी काय आश्वासन द्याल तुम्ही? काय माझं एकच म्हणणं आहे, विजय वाकुडे असताना देखील मी त्यांच्यासोबत सातत्याने अनेक समाजकार्य आंदोलन असो त्यांच्यासोबत सातत्याने मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे आणि मला पूर्वीपासूनच समाजकार्याची आवड असल्यामुळे आणि मला नेता म्हणून आधी कधीच म्हणायचं नाही, मी समाजकार्य करताच आहे आणि शेवटपर्यंत मी समाजकार्य करताच राहील हीच माझी हमेशासाठी भूमिका आहे. आपण सुद्धा आपल्या वाढदिवसाची दखल घेऊन स्वतः व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या सर्वोच्च नेत्याने तुमचा हा सन्मान केला. मला माझ्या नेत्याने जो माझा सन्मान केला त्याबद्दल मला अभिमानच वाटेल आणि माझ्या कार्याची पावती माझ्या मोठ्या नेत्याने दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो.